बकरी ईदला करण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीवरून विश्व हिंदू परिषदेनं सरकारला गोवंश हत्या थांबवण्याची विनंती केली। बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाऊ नये तसंच गोवंश हत्या थांबवा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली। तर बकरी ईदला गायीची कत्तल होणार नाही असं आश्वासन मंत्री बावनकुळेंनी दिलं। तर हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करा असा सल्ला देणारे बकरी ईद व्हर्च्युअली साजरी का करत नाहीत असा संतप्त सवाल नितेश राणेंनी विचारला। लाखो बकरे आणि बकरी तर कापलेच जातात बकरी ईदच्या नावाने, पण त्याच्यासोबतच अन्य प्राणी पण कापले जातात। गायी कापल्या जातात, बैल कापले जातात। मी मध्य प्रदेशामध्ये होतो तेव्हा तर आमच्या नागपूरच्या जवळ सिवनी आहे, तिथे उंट कापून टाकला। तर बकरी ईद करता की उंट ईद करता हा एक विषय, ते बंद झालं पाहिजे। मैं आज ही पुलिस कमिश्नर से यहाँ से जाने के पहले मैं कमिश्नर से बात करता हूँ, माननीय मुख्यमंत्री जी से बात करता हूँ और मैं आपको जवाब देता हूँ, मेरे में जितनी हिम्मत है, जितनी ताकत है वो पूरी पालक मंत्री करके लगाऊंगा। गाय का बछड़ा और गैया नहीं कटेगी अमरावती में, ये आपको आश्वस्त करता हूँ। कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी। मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात। पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? बकरी ईदला देण्यात येणाऱ्या बोकडाच्या कुर्बानीवरून आता वाद सुरू झालाय। राहत्या सोसायटींमध्ये बोकडाची कुर्बानी देण्यास हिंदू बांधवांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय। मात्र सोसायटींना एनओसी आहे तर सोसायटींमध्ये कुर्बानी होणार अशी भूमिका समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी घेतली। मात्र अबू आझमींच्या या वक्तव्याचा निषेध करत समाजात तेढ निर्माण होईल असं विधान न करण्याची विनंती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। ऐसा है कि सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहां पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग क्रिटिसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रीस सुमैया है, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। हमने समझाया कुछ लोग माहौल खराब कर रहे हैं, जरा उनको रोकिए आप। और जिस तरह से पहले आपने कुर्बानी करवाई है उससे होना चाहिए। सोसाइटीज के अंदर अगर एनओसी है तो म्युनिसिपलिटी को उनको परमिशन देना ही चाहिए। ये सारी बात हुई है। वाच्यता केली असेल मला माहिती नाही, आपण सांगताय की अबू आझमी काय बोलले, पण अबू आझमीनी असं बोलू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। कारण महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू आहे। गोहत्या बंदी कायदा लागू असताना बकरी ईदला गोवंश कत्तल करणे किंवा गोवंशाचे जे त्या ठिकाणी हत्या करणे हे काही योग्य नाही। विपश्यना केंद्रातून परतल्यानंतर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय झाले। धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात